आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। रुक्मिणी तिच्या भावाच्या हट्टामुळे अतिशय त्रस्त होती। तिला समजत नव्हतं की तिने काय करावं आणि काय करू नये ते। मोठा भाऊ रुक्मीच्या भीतीने राजमहालात कुणीही तिचं सहाय्य करू धजत नव्हता। तिथे ज्येष्ठ बंधू रुक्मीने पाठवलेला दूत रात्रंदिवस प्रवास करत महाराज जरासंध आणि शिशुपाल यांच्याकडे पोहोचला। मला हा विवाह मान्य आहे शिशुपाल, मला हा विवाह मान्य आहे। आपण अवश्य वरात घेऊन जाऊ आणि रुक्मिणीला विवाह करून घेऊन येऊ। आता लगेच राजपुरोहितांना बोलवून यात्रेचा मुहूर्त निश्चित केला जावा। आपल्या समस्त मित्र राजांना विवाह प्रित्यर्थ येण्यासाठी निमंत्रण आजच पाठवलं जावं। या क्षणी आपले राजकुमार मित्र रुक्मिणींना संदेश पाठवला जावा की त्यांनी विवाहाच्या तयारीस आरंभ करावा। आम्ही एका सप्ताहाच्या आतच कुंडिनपुरी पोहोचत आहोत। रुक्मिणी, आनंदाची बातमी ही आहे की शिशुपालाने तुमच्या विवाहास संमती कळवली आहे। आता माझी बहीण मगधाच्या महान साम्राज्याची महाराणी होईल। याच सप्ताहात विवाह करण्याचं पक्क झालं आहे। नैनावती, महाराणीला जाऊन सांग विवाहाची तयारी सुरू करा। पुरोहितजी, जरा लवकर उरका, वरातीचा कूच करण्याचा मुहूर्त टळून चालला आहे। या लांबच्या प्रवासात हे रक्षा कवच तुमचं रक्षण करेल। आता गृहदेवतेला नमन करून तुम्ही तुमच्या रथावर स्वार व्हा। चल शिशुपाल, ये चल।
सम्राट, आता तुम्ही वराला तुमच्यासह रथात बसवून यात्रेला आरंभ करा. तुमची यात्रा शुभ होईल. पुरोहितजी, कुंडिनपुरीपर्यंत पोहोचण्यासाठी वरातीला 5 दिवस लागतील. तर मग 5 दिवसांपर्यंत वराने हा मुकुट आणि मुंडावळ्या असंच घालून बसायचंय का? नाही महाराज. रात्री जिथे मुक्काम कराल तिथे विश्रांतीच्या वेळी हा मुकुट आणि मुंडावळ्या काढून ठेवून उशाशी ठेवून द्या. सकाळी प्रस्थान समयी हा मुकुट धारण करून यात्रेस आरंभ करा. अवश्य. चल पुत्रा, तुझ्या सासरच्या दिशेने प्रस्थान करूया. कोण आहे? महर्षी शतानंदांच्या श्रीचरणांची दासीचा प्रणाम. नैनावती, तू यावेळी काय झालं आहे बाळा? गुरुदेव, राजकुमारी रुक्मिणी तुमच्या दर्शनाची आज्ञा मागत आहेत. राजकुमारी कुठे आहेत? त्या कुटीच्या बाहेर उभ्या आहेत. अनुमती असेल तर त्यांना मी आत घेऊन येऊ? अवश्य. त्यांना इथे येण्यासाठी कोणत्याही आज्ञेची आवश्यकता नाहीये. राजकुमारीजी, गुरुजींनी तुम्हाला बोलवले. कुलगुरूंच्या श्रीचरणांची दासीच्या प्रणामाचा स्वीकार व्हावा. तुझं कल्याण होवो पुत्री. आसन ग्रहण कर. राजमहालात सर्व काही कुशल तर आहे ना? होय गुरुदेव. अशा प्रकारे रात्रीच्या समयी तुला गुरूंकडे यावं लागलं. याचा अर्थ आहे
आमची कन्या अवश्य एखाद्या जटिल समस्येत अडकली असणार. मला सांग, काय झालं आहे? जर एखाद्या गंभीर विषयाबाबत तुझ्या मनात एखादी शंका आहे आणि मन एखाद्या निर्णयाप्रत पोहोचू शकत नसेल तर मला सांग. मी योग्य निर्णय घेण्यासाठी तुझं सहाय्य करेन, तुला मार्गदर्शन करेन. नाही गुरुदेव, माझ्या मनात कोणतीही शंका कुशंका नाही. माझा निर्णय देखील दृढ आहे आणि माझा मार्ग देखील निश्चित आहे. मनात कोणतीही शंका नाही, दृढ निर्णय सुद्धा घेऊन झाला आहे, मार्ग देखील निश्चित आहे. तर मग गुरुकडून अजून काय अपेक्षा आहे? मी आज गुरूंकडे माझा अधिकार मागायला आले आहे. कोणता अधिकार? माझ्या धर्मरक्षणाचा अधिकार. गुरुदेव, मला आठवतंय, एकदा तुम्हीच मला सांगितलं होतं की ब्राह्मणाचं कर्तव्य केवळ इतकंच नाही की त्याने धर्माच्या बाबतीत केवळ चर्चा करावी अथवा एखाद्या योग्य वेळी त्याच्या यजमानांच्या हातून देवी देवतांची पूजा पार पडावी. उलट पक्षी एखादा ब्राह्मण किंवा कोणी ऋषी जेव्हा एखाद्या व्यक्तीचा गुरु बनणं स्वीकारतो तेव्हा त्याचं हे कर्तव्य होऊन जातं की त्या व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या सुरक्षेचं उत्तरदायित्व त्याने स्वतःच्या खांद्यावर वागवावं. मग भले त्याच्यावर शारीरिक संकट येवोत, मानसिक संकट येवोत अथवा आध्यात्मिक संकट येवोत, हे गुरुचंच कर्तव्य असतं की प्रत्येक संकटापासून त्याने त्याच्या यजमानाचं रक्षण करावं आणि त्या रक्षणाचा अधिकार त्या प्रत्येक यजमानाला प्राप्त होतो ज्याने पूर्णतया स्वतःच त्याच्या गुरूंच्या श्रीचरणी समर्पित केलं आहे. त्यामुळेच तुमच्या त्या आश्वासनाच्या बळावर आज मी तुमच्याकडे माझा अधिकार मागायला आले आहे. गुरुदेव, या क्षणी माझा धर्म संकटात आहे. माझ्या धर्माचं रक्षण करा. नाही बाळा, मी तुझ्या धर्माचं रक्षण नाही करू शकत. का? कारण व्यक्तीने त्याच्या धर्माचं रक्षण स्वतःच करायचं असतं. कारण धर्माची व्याख्या व्यक्तिगत असते. त्यामुळे ज्याला तू तुझा धर्म समजून बसली आहेस तो माझ्या दृष्टीने धर्म नसेलही कदाचित, परंपरेविरुद्ध काही असू शकेल. त्यामुळे ज्या गोष्टीला तू तुझा धर्म मानला आहेस त्याचं रक्षण तर तुला स्वतःलाच करावे लागेल. हो, परंतु जर ती गोष्ट मला उचित वाटत असेल, तुझ्या कल्याणायोग्य वाटत असेल, परंपरेला धरून वाटत असेल, तेव्हा मात्र ती मिळवण्यासाठी तुझं सहाय्य करणं हे माझं अवश्य कर्तव्य असेल. आणि ते सहाय्य केवळ शाब्दिक नसेल तर आवश्यकता भासल्यास गुरु तुझ्यासाठी तलवार देखील हातात घेईल. त्यामुळे सर्वात आधी हे सांग राजकुमारी की असा कोणता धर्म आहे ज्याच्या रक्षणासाठी तुला माझं सहाय्य हवं आहे? गुरुदेव, स्त्रीचा सर्वात श्रेष्ठ धर्म तर एकच आहे, स्त्री धर्म. अर्थात स्त्रीने एकदा का एखाद्याला तिचा पती म्हणून स्वीकार केला तर पत्नी धर्म सांगतो की मग तिने मनात दुसऱ्या कोणाचा विचार देखील करता कामा नये, ना मुखातून तिने दुसऱ्या कोणाचं नाव काढावं आणि ना शरीराला दुसऱ्या कोणाचा स्पर्श होऊ द्यावा. हो की नाही? अवश्य, हाच सर्वोत्तम धर्म आहे. परंपरेला धरून सुद्धा आहे की नाही? निसंदेह परंपरेला धरूनच आहे. कारण समाज आणि शास्त्र दोहोंनी स्त्रीला तिचा पती स्वतःच निवडण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे स्त्रीच्या त्या अधिकाराचं रक्षण करणं समाजाचा धर्म आहे. तर मग गुरुदेव, माझं रक्षण करा, माझ्या धर्माचं रक्षण करा. मी मनाने द्वारकापती श्रीकृष्णांना माझे पती म्हणून स्वीकारलं आहे, परंतु माझे ज्येष्ठ बंधू याचा स्वीकार करण्यास नकार देत आहेत. इतकंच काय, पण त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध जाऊन
शिशुपालला वरात घेऊन येण्याचं निमंत्रण देखील धाडलं आहे. शक्य आहे वरात निघाली देखील असू शकते. अशा वेळी मी असहाय्य आहे. राजकुळातलं कुणी देखील, माझी माता, माझे भाऊ, माझे पिताश्री, कुणी देखील माझं सहाय्य करण्यासाठी तयार नाहीत. ते सगळे मोठ्या भावाच्या अस्त्रशक्तीला घाबरतात. अशा परिस्थितीत जेव्हा कुणी शस्त्रधारी माझं सहाय्य करण्यास तयार नाही, तेव्हा एक अबला कन्या एका धर्माधिकारींकडे सहाय्य मागण्यासाठी आली आहे. तू योग्य ठिकाणी आली आहेस बाळा. ही आपल्या परीक्षेची वेळ आहे. एका बाजूला रुक्मीच्या ब्रह्मास्त्राचं भय आहे, तर दुसऱ्या बाजूला अबला कुमारीच्या धर्मरक्षणाचा प्रश्न आहे. आणि आपण या परीक्षेत नक्की यशस्वी होऊ. तू निश्चिंत रहा. हा ब्राह्मण कुणाच्या ब्रह्मास्त्राच्या भयाने स्वतःच्या कर्तव्याकडे पाठ नाही फिरवायचा. मी तुझ्या धर्माचं रक्षण करेन. मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती गुरुदेव. मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. आता मला एका प्रश्नाचं उत्तर दे. या परिस्थितीमध्ये श्रीकृष्ण कुणाच्या बाजूने उभे आहेत? त्यांचं काय म्हणणं आहे? ते तर तेव्हा काही म्हणतील जेव्हा त्यांना ही परिस्थिती ज्ञात होईल. त्यांना तर अजून हे देखील माहिती नाही की मी मनातल्या मनात त्यांनाच वरलं आहे. त्यांना हे ठाऊकच नाहीये? नाही गुरुदेव. खूपच विचित्र परिस्थिती आहे. एका बाजूला प्रेम पूर्ण समर्पणाच्या परम सीमेपर्यंत पोहोचलं आहे आणि श्री द्वारकाधीशांना याचा अंदाजही नाही. त्यामुळे सर्वात आधी त्यांना ही गोष्ट ज्ञात करून द्यावी लागेल. परंतु जर त्यांना हे नातं पसंत नसेल तर काही हरकत नाही. जर त्यांना हे नातं पसंत नसेल तर त्यामुळे माझं प्रेम तर खोटं ठरत नाही. मी प्रेम केलं आहे. मी माझं सर्वस्व त्यांच्या श्रीचरणी समर्पित केलं आहे. आता ते जर त्यांनी नाही स्वीकारलं तर ती त्यांची इच्छा. त्यांनी माझा संकल्प खोटा ठरत नाही. गुरुदेव, जे जीवन त्यांच्या नावाने केलं आहे, जर ते त्यांनी नाही स्वीकारलं तर हे जीवन समाप्त करायला अवधी तरी कितीसा लागेल? कुणा परक्या पुरुषाने आलिंगन देण्यापूर्वीच मी मृत्यूला आलिंगन देईन. हाच माझा धर्म आहे. परंतु आत्महत्या पाप आहे. ती आत्महत्या नसेल गुरुदेव. असा मृत्यू एका पतिव्रता स्त्रीचं सुरक्षा कवच आहे, ज्याला ती स्त्री धर्मरक्षणासाठी धारण करते. वा, तू तर मला निरुत्तर केलंस बाळा. तू खरोखरच एक महान स्त्री आहेस. तुझ्या भावना महान आहेत. तुझं प्रेम पवित्र आणि महान आहे. मी तुला नमस्कार करतो. बोल देवी, मला काय करावं लागेल? तुम्हाला श्रीकृष्णांपर्यंत माझा हा संदेश पोहोचवायचा आहे. तुम्हाला हे कष्ट देण्याऐवजी मी हा संदेश कुणा दूतामार्फत देखील पाठवू शकले असते, परंतु ते खूप उथळ वाटलं असतं. असं वाटलं असतं कुणी युवा कन्या
जी तिच्या मनाच्या चंचलतेवर नियंत्रण नाही मिळवू शकली, तिने कामवासनेने पीडित होऊन तिच्या प्रियकराला साथ घातली. परंतु माझा हा संदेश कुणा युवा मनाची चंचलता दाखवत नाही. उलट माझा हा संदेश एका पतिव्रता स्त्रीची हाक आहे, तिच्या पतीच्या श्रीचरणांना, की तिचा धर्म संकटात आहे, येऊन त्याचं रक्षण करावं. म्हणूनच मी हा संदेश तुमच्यासारख्या महान विभूतींच्या हातून पाठवू इच्छिते, जेणेकरून आवश्यकता भासल्यास तुम्ही श्रीकृष्णांना या गोष्टीबाबत खात्री देऊ शकाल की जे मी करते आहे ते शास्त्रोक्त धर्म आणि परंपरेला धरूनच आहे. मी या पत्रात हेच लिहिलं आहे की मी देवी भगवतींना साक्षी मानून श्रीकृष्णांना काया वाचा मनाने माझे पती आणि स्वतःला त्यांची पत्नी मानलं आहे. हे सत्य माहीत असून सुद्धा माझ्या भावाने माझा विवाह कुणा दुसऱ्या पुरुषाबरोबर करण्याचा निश्चय केला आहे, ज्यामुळे माझा धर्म संकटात सापडला आहे. त्यामुळे पत्नीच्या अधिकाराने मी तुमचं सहाय्य मागते आहे की यावेळी माझा सती धर्म संकटात आहे. त्यामुळे येऊन माझं रक्षण करा. मी याच अपेक्षेने हे पत्र लिहिलं आहे की तुम्हाला देखील हे नातं मान्य असावं. परंतु जर कोणत्याही कारणाने तुम्हाला या दासीला पत्नी रूपाने स्वीकारायचं नसेल तर काही हरकत नाही. मग तुम्हाला माझी चिंता करण्याची काही एक आवश्यकता नाही. मी माझी चिंता स्वतःच करेन. अशा परिस्थितीत केवळ एकच गोष्ट सांगेन की कोणत्याही कारणाने तुम्हाला हे नातं अमान्य जरी असलं तरी देखील जिथपर्यंत माझा संबंध आहे माझ्यासाठी हे नातं अतूट आहे. कारण माझ्यासाठी तर हे नातं तेव्हाच बनलं होतं जेव्हा मी देवी मातेसमोर संकल्प केला होता. आणि एका सतीचा संकल्प अटळ असतो, बदलू शकत नाही. त्यामुळे त्या संकल्पानुसार जेव्हा मी माझं सर्वस्व तुमच्या श्रीचरणी समर्पित केलं होतं तेव्हा माझं हे शरीर देखील तुम्हाला अर्पण टाकलं होतं. त्यामुळे याआधी की कुणी परपुरुष या शरीराला स्पर्श करू पाहिल, मी याच्या रक्षणासाठी हे शरीरच मृत्यूदेवांना सोपवून देईन. वेळ अतिशय कमी आहे. वरात आमच्या नगरात पोहोचते आहे. त्यामुळे एकतर या दासीचा स्वीकार करून अशा प्रसंगी तुमच्या शौर्याचं प्रदर्शन करा आणि माझं रक्षण करा, अथवा माझ्या अंतिम नमस्काराचा स्वीकार करून मला हे जग सोडण्याची अनुमती द्या. तुमची जन्मजन्मांतरीची दासी रुक्मिणी.
प्रभू, तुम्ही कोणत्या विचारात घडून गेलात? मी कोणत्याही विचारात घडलेलो नाहीये गुरुदेव. मी तर केवळ मला काय करायचंय ते निश्चित करतोय. या पत्रात लिहिलं आहे की शिशुपालाची वरात कुंडिनपुरी पोहोचते आहे आणि मी अजूनही इथे द्वारकेतच आहे. तेव्हा हाच विचार करतोय की तिथे वेळेवर पोहोचण्याकरता मी कोणत्या वाहनाचा उपयोग करू. आणि दुसरी गोष्ट ही आहे की राजकुमारी रुक्मिणी यावेळी त्यांच्या अंतर्महालात असतील, त्यामुळे त्यांना तिथून घेऊन येण्यासाठी मला विदर्भ नरेशांच्या अंतर्महालापर्यंत जावं लागेल. विचार करतो आहे की एका राजाच्या अंतर्महालावर आक्रमण करणं एका वीराला शोभा देईल की यामुळे शौर्याचं अधपतन होईल. तुम्ही हा विचार करत होतात आणि मी या चिंतेमध्ये होतो की चुकून तुमच्या मनात राजकुमारी रुक्मिणींचा स्वीकार करण्याबाबत काही द्विधा तर नाही. द्विधा का असेल गुरुदेव? तुम्हाला तर निश्चितपणे ठाऊक आहे की हे नातं तर पुरातन आहे, तर मग द्विधा का असेल? ठाऊक आहे भगवन. स्वतः नारदजींनी मला सांगितलं होतं आणि म्हणूनच मी महाराज भीष्मकांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु ते त्यांचे पुत्र राजकुमार रुक्मिणींचं म्हणणं टाळण्यास असमर्थ आहेत. ते असमर्थ का ठरले? राजा आहेत ते, शस्त्र धारण करतात, परंतु भित्रे आहेत. त्यांचं त्यांच्या कर्तव्यपथावर ठाम उभं राहण्याचं धाडस नाहीये, मनोबल नाहीये. आणि दुसरीकडे देवी रुक्मिणींना पहा, त्या एक नारी आहेत, परतंत्र आहेत, अबला आहेत, परंतु स्वतःच्या कर्तव्यपथावर निश्चयाने उभ्या आहेत. प्राण त्यागही करतील, परंतु निश्चय नाही सोडणार. त्या खरोखरच एक वीर नारी आहेत. त्यांचं ऋण मला माझ्या शौर्याने फेडावं लागेल. याच सगळ्याचा मी विचार करत होतो की त्यांना मिळवण्यासाठी मला कुठपर्यंत मजल मारावी लागेल. केवळ भगवती दुर्गांच्या मंदिरापर्यंत. अर्थात प्रभू, तुमची चिंता तर ही आहे की कोणाच्या अंतर्महालावर कसं आक्रमण केलं जावं. ही चिंता व्यर्थ आहे. राजकुमारीपर्यंत पोहोचण्याचा एक सरळ उपाय देखील आहे. तो कोणता? राजकुळाची रीत आहे की विवाहापूर्वी कन्या गौरी पूजनाकरता दुर्गा मातांच्या मंदिरात जाते आणि ते मंदिर नगराच्या बाहेर आहे. जेव्हा त्या गौरी पूजनाकरता येतील तेव्हा तीच वेळ असेल तुमच्या तिथे पोहोचण्याची. परंतु विचार करायला देखील आता वेळ नाहीये. जे काही करायचं असेल ते त्वरित करा. जा, माझा सारथी दारुकला झोपेतून उठवा आणि सांगा की तत्काळ माझा रथ तयार कर म्हणून. आणि त्याच्याकडे जे सर्वात वेगवान आणि गतिमान घोडे असतील त्यांनाच माझ्या रथाला जुंपायला सांगा. मला तत्काळ आज रात्रीच प्रस्थान करायचं आहे.
तो रातोरात एकटाच रथात बसून द्वारकेच्या बाहेर निघून गेला आणि मला कुणी सांगितलं देखील नाही. जेव्हा त्यांनी त्यांच्या सारथ्याला बोलावणं धाडलं होतं तेव्हाच मला सूचना मिळायला हवी होती. तेव्हाच शेवटी त्यांच्या सुरक्षेचं उत्तरदायित्व माझ्यावर आहे. आणि तुम्ही लोकांनी त्यांना एकट्यांना जाऊच कसं दिलं? कसं काय जाऊ दिलं? कुणी अंगरक्षक किंवा कुणी घोडेस्वार देखील नव्हता त्यांच्याबरोबर. अजून कुणी होतं त्यांच्याबरोबर रथात? हो, रथ जेव्हा नगरातून बाहेर पडला तेव्हा एक पुरोहित होते त्यांच्याबरोबर. पुरोहित? कोण पुरोहित? कुठून आले होते ते? त्यांना महालात भेटले होते की बाहेर? जी मला ठाऊक नाही. त्यांच्या दालनात जाऊया. त्यांच्या सेवकांना अवश्य ठाऊक असणार रात्री त्यांना कोणी भेटायला आलं होतं किंवा नाही. बोलवा सगळ्या सेवक सेविकांना. सगळ्यांना बोलावून विचारा. असं झालंय तर काय समजतो स्वतःला? तो एकटाच घेऊन येईल त्यांना. एकटाच घेऊन येईल. यावेळी तिथे जरासंध, शिशुपाल, शल्यराज, छेदी नरेश आणि स्वतः रुक्मिणीचं सैन्य असेल. ते सगळे मिळून त्याला सहजपणे विदर्भ राजकुमारीचं हरण करू द्यायचे नाही. महामंत्री, समस्त सेना नायकांना तात्काळ बोलवून घ्या. चुटकी सरशी सर्व सैन्य तयार झालं पाहिजे आणि त्यांनी कुंडीनपुरीकडे कूच केलं पाहिजे. जोपर्यंत आपण श्रीकृष्णांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत विश्रांती घेण्यास मनाई आहे. बलराम त्यांच्या सैन्यासह श्रीकृष्णांच्या मागावर निघाले. बरोबर अक्रूर देखील होते. श्रीकृष्णांच्या काळजीने बलरामांनी त्यांचा रथ अत्यंत वेगाने दौडवला होता. काहीही करून त्यांना श्रीकृष्णांच्या रथाला गाठायचंच होतं. सारथी दारुकने श्रीकृष्ण आणि महर्षी शतानंद असलेला रथ वाऱ्याच्या वेगाने सोडला होता. इकडे कुंडीनपुरी जरासंध शिशुपालांची वरात घेऊन आता राजमहालामध्ये पोहोचले होते. व्याही भीष्मक आणि विवाह समारंभाचे यजमान राजकुमार रुक्मिणीने त्यांचं यथोचित स्वागत केलं. नवऱ्या मुलाचं आणि इतर पाहुण्यांचं पंचारती ओवाळून स्वागत करण्यात आलं.
तासाभरात राजमहालात प्रविष्ट झाली आहे. गुरुदेवांचा काही संदेश आला आहे? नाही. महाराणींनी सांगितलंय की तुम्ही वस्त्र शृंगाराची तयारी सुरू करावी. प्रभू, बहुतेक कुणीतरी शत्रू मागावर आहे. नाही, बलराम दादा आहेत. त्यांना माझ्या सुरक्षेची खूप चिंता असते ना. वा, शिशुपाल. पण आपण सगळे मित्र आहोत म्हटल्यावर यायचंच. खूप लांबच्या प्रवासावरून आला आहात. काही त्रास तर नाही ना झाला रस्त्यामध्ये? व्याहीजी, पुत्राचा विवाह करायला निघालो आहे हा विचार करून मन इतकं प्रसन्न होतं की केव्हा इतका लांबचा प्रवास पूर्ण झाला ते कळलंच नाही.
तुझं स्वागत आहे मित्रा. किती वर्षांपासून मनात ही इच्छा होती की माझ्या बहिणीचा विवाह तुझ्यासारख्या पराक्रमी राजकुमाराबरोबर व्हावा. आज ती देखील पूर्ण झाली. पूर्ण झाली नाहीये मित्रा, असं म्हण की पूर्ण होणार आहे आता. शिशुपाल, तुझ्या बोलण्यात एक शंका डोकावते आहे. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का की मी जे वचन दिलं आहे ते मी पूर्ण करीनच म्हणून? नाही मित्रा, नाही, असं काहीही नाहीये. माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे. परंतु माहिती नाही का, पण आज वारंवार माझा डावा डोळा लवतोय. त्यामुळे एखाद्या अशुभाची शंका राहून राहून माझ्या मनामध्ये येते. शिशुपाल, असं शुभाशुभ पाहणं आणि त्याचा स्वतःवर परिणाम करून घेणं स्त्रियांचा स्वभाव असतो. राजकुमार शिशुपाल वीर पुरुष ज्यांना त्यांच्या बाहूंवर पूर्ण विश्वास असतो अशा गोष्टींनी विचलित होत नसतात. आणि तू इतक्या लांबच्या प्रवासानंतर सुखरूप इथे येऊन पोचलायस तर माझ्या तर सर्वच चिंता दूर झाल्या आहेत. आता तर ब्रह्मा सुद्धा या विवाहात विघ्न आणू शकणार नाही. प्रणाम गुरुदेव. प्रणाम गुरुदेव. प्रणाम गुरुदेव. प्रणाम गुरुदेव. गुरुदेव. Krishna